गुड इव्हनिंग, वेलकम टू माय ब्लॉग. मी तुषार तुषार साहेब फायनली घरी पोहोचलेलो आहे. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली घरीपर्यंत, कारण की सकाळी निघालो 12 वाजता आणि प्लस माझी नाईट शिफ्ट पण होती. कोरोनामुळे तर मी निघालो. सो काय नाही, थोडासा त्रास झाला यायला, पण काय फायनली घरी पोहोचलो. मस्त जेवलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि माझ्या सगळं भावकीनं वगैरे पण भेटलो. सो आजचा याचं कारण हा होता की आपल्या गावाला जत्रा म्हणजे आपलं जे मंदिर असतं गावात त्याच्यावर जत्रा असते. वर्षामध्ये एकदा असते आणि त्याची माहिती जी काय आहे ती आपण आपल्या आजीकडनं घेऊ. त्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगायची की ते आपले यूट्यूबवर फायनली 50 सबस्क्रायबर झालेले आहेत. सो त्याच्यासाठी थँक्स अ लॉट, तुम्ही जे लोक मला सपोर्ट करतात त्या लोकांना. आणि प्लस उद्या आम्ही केक कापणार आहे फायनली याच्यासाठी. सो आणि सांगायचं होतं की मला आफ्टर लॉंग 15 डेज ऑफ भेटली, कारण की ऑफ नव्हती, कारण की मध्येच कारण की खूप बिझी होतं हॉटेल त्यासाठी. आणि प्लॅन पण केलं होतं की 11 तारखेला म्हणजे आज गावी यायचं म्हणून. तर फायनली गावी पोचलेलं आहे आणि जत्रा पण आज फुल एन्जॉय करणार आहे, कारण जत्रा म्हणजे संध्याकाळची जत्रा असते, तसं की फुल एन्जॉय करू. त्याच्या आधी आपण आजीकडनं माहिती काढून घेऊ. या आजी कशी आहेस? काय बोलतो बाकी मजेत ना? हो मजेत. पाय कसं आहे? आज आपल्या गावची जत्रा आहे ना. हां, तर सांग जत्रा म्हणजे काय असं आजी? म्हणजे जत्रा म्हणजे गावाची शोभा करूची असता. शोभा. अच्छा. हा, सगळ्याची शोभा करायची. आपल्या गावची माणसं येतात हां. आणि भरपूर बाजार भरतो. अच्छा. हां. आणि देव काढतात बाहेर, पालखी काढतात, हां. 5 खांब बाहेर काढतात हां. आणि सगळे लोक आशीर्वाद घेतात. अच्छा. हां. हा, चांगला करायचा, त्यांची पूजा करायची, आशीर्वाद घ्यायचा. अच्छा. हां. आशीर्वाद घ्यायचा म्हणजे गावातला क्लेश दूर झाला. हां. त्याच्यासाठी जत्रा करतात. हां. नाही केली तर आपल्याला नडीला येतो. ओके. हां. देवाशिवाय भक्ती नाही. भक्ती नाही. हो, ते तर आहे, बरोबर आहे. हो हो. भक्तीशिवाय मुक्ती नाही. भक्ती नाही. ते तर आहे, बरोबर आहे ना? हो, ते तर आहे, माहिती मान्य. हो, माहिती आहे. त्याच्यासाठी जत्रा करतात. हो. रात्री परत लांबच्या दशद्री येणार, अच्छा. ते हां. रंगणार, नाटक वगैरे असतं ना? नाटक उभे करणार 1 वाजता हां. ते सकाळी 6 वाजेपर्यंत. अच्छा. हा, ते नाटक असणार. हां. पुरुष साडी नेसणार, साडी नेसणार. साडी नेसतात. हां. परत काय लव्ह मॅरेज करतात. हां. असं खूप काय करतात. अशा जगात चाललेलं आहे ना. हो, तेच. एवढं करतात. आम्ही लोक सगळी बघायला जातो. आम्ही पण दुकान लावतो. हां. माहिती. आमचं फुलाचं दुकान आहे, हो. चायचं हॉटेल आहे. हां. तुम्ही या ना आमच्याकडे बघायला. नक्कीच. हा, नक्कीच येशील ना. हो. हा हा. सो गाईज ही होती आपली माहिती जत्राची. सो थँक्यू आजी सांगण्याबद्दल. हा हा. तर आता आपण डायरेक्ट जाऊ आणि जत्रा बघू. आता गाडी आता आम्ही फायनल निघालो जत्रा बघायला. आपला पाऊस आला आहे अमित. काय अमित, फुल एन्जॉय. हा, आपला श्रेयस. सो आता पोचू देवळात. सो हा आहे तो इकडचा व्ह्यू. म्हणजे लाईटिंग वगैरे केलेली आहे, पण जेव्हा संध्याकाळ रात्री होईल ना तेव्हा एवढं भारी दिसेल ना, म्हणजे लाईक फुल ऑसम. हा म्हणजे काय बोलतो खरं? हा. अच्छा. काय बोलतो? सो आता अशी न्यूज कळाली, डेकोरेशन पण खूप चांगलंच आहे आणि यावर्षी विठ्ठल पण आहे. वाव, सो अमेझिंग आहे. सो नक्कीच आता गेल्यावर आपल्याला खूप काय बघायला भेटणार आहे. सो लगेच लेट्स सी पोचूया. जत्रा म्हणजे ॲक्च्युली असं बघायला गेलो तर वर्षात एकदा असते. सो यावर्षी आपण गोव्यामध्ये आहे तर म्हणून आपला चान्स भेटला यायला. तो जाऊ आणि एन्जॉय करू. सो आता फायनली पोचलो आपण जत्रेच्या इथे. श्री देव रवळनाथ गिरोबा प्रसन्न, श्री देवलिंग, श्री मूळ भूमिका, श्री गंगेश्वर बांबोळी. सो हे पायऱ्या आपल्या. थांब रे. सो हा इकडचा व्ह्यू आहे. मस्त की हारांचे वगैरे हे आहेत, दुकान आहेत. इथे काय खेळणी वगैरे आहेत, इथे नाश्ता वगैरे आहे आणि इथे काय फरसाण वगैरे खायला वगैरे आहे. हा, आलो. सो ऑलमोस्ट सगळं दुकानाने भरलेलं आहे आपला मेला म्हणजे जत्रा. सो इथे काय खेळणी वगैरे आहेत. असं खेळणी बघून लहानपण आठवतं. लहानपणी म्हणजे किती खेळणी वगैरे घ्यायचं, खूप एन्जॉय व्हायचं असं. खेळणी वगैरे आहेत.
जास्त तर दुकानं फक्त खेळण्याचीच आहेत आणि खाण्यापिण्याची आहेत. मी पाठवून सो आता पप्पा आणि मम्मी पाठवून येतात. तर ते आले की मग पाया पडला जाऊया. पण तर जत्रा बघ मग फिरून घेऊया. तोपर्यंत काय काय ते बघूया. अजून काय काय खूप काय इथं बघण्यासारखं. सो आपला हा इकडचा हा मेन एंट्रेन्स विठोबा. सो आता आपला हा इकडे आहे मेन एंट्रेन्स विठोबांचा, विठोबा देवतांचा. दुकान आहे आपल्या काकी आहेत. त्याने इकडे दुकान लावलेलं आहे हाराचं. काय शॅम्पू किती रुपयाला हार? किती रुपयाला हार? 10 रुपये 20 रुपये. काकी कशी आहेस? मला 20. इथे ओटी आहेत, इथे हार आहेत आणि इथे अगरबत्ती वगैरे पण आहेत. सो हे दुकान जे आहे हाराचं ते आपलं आखरी लावलेलं आहे. श्रेयस काय पाहिजे? हा तर थोडा वेळ तर पप्पा आणि मम्मी येतील तर तेव्हा जाऊया आतमध्ये पाया पडायला बाप्पाचे. काय खातोय? तुला वा हो ते ना. आणि मम्मी येतील तेव्हा पूजा वगैरे करून घेऊया. नंतर आपण नाश्ता पाणी करूया. नाश्ता पाणी म्हणजे आपल्याकडे खूप काही रेस्टॉरंट वगैरे आहेत जसे की चायनीज आणि कोकण किनारा फेमस आहे. तर आता आपण खायला घेऊ थोड्याच वेळात. मम्मीला याला खूप वेळ आहे. तर आपण आधी पाया पडून घेऊया आपल्या भाऊकींसोबत. काय पाय वाढायला. आता आपलं हे मंदिर आहे. सो देवांना सगळ्यांना असं सजवलेलं आहे इथे. आपले सगळे रवळनाथ देव. मस्तपैकी फुलांनी सजवलेलं आहे. तिकडे ओटी भरत आहेत. मस्त की पाया पडून घेऊया आणि मग नंतर परत ओटी भरायला परत ओटी भरूया. आता भाई पाया पडायला गेलाय. काय कसं आहे? सो आता फायनली पोहोचतोय पप्पा आणि मम्मी. आता मस्त जाऊ आणि पाया पडू. चला. सो इथे खेळायला आहे मस्त की एक नैकी पार्क केलेलं आहे. इथे सगळे छोटे मुलं एन्जॉय करतायत मस्तपैकी. हो आणि इथेच बाजूला आपल्या काकाचं दुकान एक शॉप तरी ओपन केलेलं आहे. ते भजीपाव वडापाव वगैरे. सो लेट्स आता ते पण बघूया. सो हे ते शॉप आपल्या काकाचं हॉटेल श्री देव रवळनाथ. सर्व भाविकांना सहर्ष स्वागत आहे. सो इथे बेसिकली आपला काका मस्त की भजीपाव वडापाव वगैरे तळणार आणि ते मम्मी खायला बसली आहे. आता मस्त खाऊन घेऊन खायला घेऊया. बघा ते काय म्हणते मम्मी. आता आपला काका इथे भजी भाजतोय. आपले पियुष शेट कसे आहात? अरे भूक लागली की खायला आलाय. आता आपले काका हे भजी काढतात. का कोणती भजी आहे? कांदा भजी. मस्त की कांदा भजी मस्त गरम तळते आणि इकडे मम्मी खायला बसली आहे. मम्मी भजी पाहिजे. मम्मी भजी पाहिजे खायला. हा थांब थोडी गरम भजी येते.
सो आधी पहिली भजी पण होतो मस्त की नंतर मग मंचुरियन वगैरे खायला जातो. मोचे का दादा मोचे मोचे. तर आपल्या इकडे आपला श्रेयस गाडी चालवते. काय श्रेयस मजा येते हा काय हो ना काहीतरी म्हण तरी हा. श्रेयस इथे बघ काय तरी श्रेयस झालं श्रेयस पाला. सो इथे आपला श्रेयस बसला जम्पिंग मध्ये खेळायला. हे गाईज श्रेयस कुठे चालला. ब्लॉग बनवते काय पण शॅम्पू छोटा झाला की काय मजा येते. आणि आपला हा कुठे इथे बघ श्रेयस श्रेयस पण मजा घेते. आता इथे मस्त की गरमागरम भजी खाऊया. आता इथे मम्मी आपली भजी खाते. का वगैरे चालतं वगैरे मम्मी भजी कशी आहे. मालवणी भजी खाते. अच्छा आता मस्त भजी तर खाऊन झाली. आता वेगळ्या खायची लाईटची. आता भजी तर खाऊन झाली मस्त की आता वेगळ्या फोटोशूट करायची मम्मी सोबत. सो आता काय असं काय भूक तर लागली नाही. थोड्या वेळात भूक लागली तर नक्कीच काहीतरी खाऊन घेऊ. त्याच्या आधी मस्त की फोटो वगैरे काढून घेऊया. काहीच तर आम्ही आलोय इथे मंचुरियन खायला. आपल्यासोबत आपले भावकी आहेत. आपला पिऊ हे बंटी काय खातोय आईस्क्रीम. आता मस्त की मंचुरियन वर खाऊ नंतर मग राईस खायचा प्लॅन करू. आता मस्त की आलाय मंचुरियन आणि मी आणि आपली सगळी भावकी एन्जॉय करूया. भाई मंचुरियन खातोय. इथे पिऊ पण बसलाय मंचुरियन खायला आणि अमित पण. मस्त रे लय भारी. राईस कुठला राईस पिऊष हा काय राईस चांगला आहे लय भारी. आता आपण ट्राय करून घेऊया मस्त की. आता काहीच आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. मस्त की पाणीपुरी खाऊ. हा इथे बांधतोय मस्त की. आता पाणीपुरी आलेली आहे. पहिला बाईट पियुष मुंजनचा चांगली आहे. वन मोर टाइम पाणीपुरी कारण की याला खूप आवडली आहे. खेळतायत. माझ्या देवाचं नाव आहे आपले. चराचरात त्या देवाचं नाव आहे. तेच नाव माझ्या घरनं ऐकू येते. आता ऑलमोस्ट रात्र झालेली आहे आणि आता वाजले 4 आणि आता ऑलमोस्ट सकाळ पण होत आली आहे. हा असा इथे इकडचा व्ह्यू आहे आणि आतमध्ये मस्त चांगलं नाटक चालू आहे. तर ते पण बघूया नाटक. ते आता नाटक पण ऑलमोस्ट संपायला आलं आहे. ते पण थोडा वेळ बघूया. स्वतःची इच्छा पूर्ण
माझं स्वइच्छा पूर्ण झाल्याचा मध्यंतरी येण्याचं कारण काय? तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे. होय, हिच्या मनात नाही. ज्या ती हिच्या मनात नाही त्या ती ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मी तुला अडविलंय. तिच्या मनात जरी इच्छा नसली तरी जबरदस्तीने इच्छा पूर्ण करण्याचं कर्तव्य हा कर्मराक्षस करतो आहे. अरे जबरदस्तीने तू करतोयस. पण हिच्या मनात ज्या स्थिर नाही प्रत्येक माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे तुला आहे त्याप्रमाणे हिला सुद्धा आहे. पण तिचा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा काय अधिकार तुला? पूर्णपणे अधिकार करतो आहे. या अरण्यात माझं वस्ती कर. या अरण्य रस्त्याला प्रत्येक सिस्टम शहरात समास आहे या विश्वास असतो आणि तो तुझ्या समोर घातलेला युद्ध मरणाच्या भीतीनं प्राणाच्या आशेनं थांबलेलं नाही. मला घास आहे. आज जर तू खाण्याचा प्रयत्न केला तर घशाला अडकून मरशील. गेला तर गेला रे, सोडून गेला. गेला. काही सांगता येत नाही यांचं. पण आपण फार वाईट केला तो. हे अल्पसंतुष्ट आहे. उगीच मारला त्याला. कशाला? हो. मी इथं आलो हे वाईट केलं. त्याला मारला तो उगीच तुम्ही. तो पळून गेला. मरेल की न मरेल सांगता येत नाही. जाताना मध्येच मारणार. त्याला कारण आहे का? त्याला तशी मारायची काही गरज नाही. आल्यापासून एकसारखा ओरडूनच एक दिवस मारणार. पण मी इथं आलो हे वाईट केलं ते कसं? अहो धन्यवाद मी त्याला देते. कशाला? त्याचं कारण आहे काय? तो जर इथं आला नसता हा. हा प्रसंग इथं घडला नसता हा, हा. तुमची मध्ये भेट झाली असती. हा, भेट झाली म्हणून म्हणतात. मी आपला अहो बाबा अगं मी वाट पाहतोय तुझी केव्हा येशील आता मी तिकडे येण्याची नाही करत होतो. बाबा हा? आज मी तुम्हाला दिसली ना हा? हे तुमचं नशीब समजा. म्हणजे हो नशीब समजा. काय झालं काय? एक महाभयंकर संकट माझ्यावर आलं. नाव त्याचं ब्रह्मरक्षक. आणि त्याला काय केलं माहिती आहे? काय केलं? बाबा त्यानं माझ्या बलवाला हात लावला. पण तो गेला. गेला. गेला, हो. कशाला काय ग? एक देवमाणूस तिथं आला. आणि त्या देवमाणसानं माझं संरक्षण केलं. काय म्हणतेस काय? परोपकारी. एक परोपकारी पुरुष, तिथं आला. एक सत्पुरुष तिथं आला आणि त्यानं तुझ्यावर आणलेलं प्राणांतिक संकट दूर केलं. दूर केलं. सत्पुरुष म्हणजे त्याला दाढी मिशा नाही, असणार. तसं नाही. अगदी देवासारखं आहे, हो. देवासारखं आहे. देवासारखं दिसतं. देवासारखं आहे. देवासारखं. अगं पण बाळ असं कसं केलंस तू? काय केलं मी? मला सांग, एवढ्या त्यानं आमच्यावर उपकार केले, मग तू त्याला इथं घेऊन यायचा नाही का? बाबा तुमचीच करणे मी. म्हणजे तुमचीच आली तरी. घेऊन आली? बाबा, तुम्ही. वरावरती लवकर घेऊन ये. वैजयी गाई होशी असा मंगलाश्रम. जसं सांगितलं होतं अगदी तसंच आहे. गोरा पान देह, खांद्यापर्यंत रुळणारे केस, सरळ नासिका, भरदार शरीर यष्टी, सौंदर्य आणि सामर्थ्य याचा अभूतपूर्व संगम. हे नगमरूप तरुणा, माझी कन्या मृत्यूलोकात
तुझ्या जर पराक्रमाला मी काही बक्षीस दिलं नाही तर माझा कमीपणा आहे. आता तो तुमचा रीतिरिवाज असेल. तुम्ही तुमच्या मानाप्रमाणे काही देऊ इच्छिता हे अवश्य घे. लय भारी. आता मजा बघा. काय करूया हा पराक्रमी आहे आणि पराक्रमाला याचा बक्षीस द्यायचा असेल. आमच्या शस्त्रागारात फार मोठमोठी शस्त्र पडलेली आहे. त्याच्यातलं एक मोठं शस्त्र याला देऊया. याचे उपकार फेडून थांबा. मला शस्त्र नको आहे. आमच्याजवळ पुष्कळ शस्त्र आहे. आणि बरोबर पुढे. नाही, तू कसं नाही मागायला चला ना लवकर. मी काय घेतले तुमच्याकडे मागायला आलो. ते सांगताय तर तू माग. तुला सांगितलंय काय ते दे म्हणून. काय ते काय म्हणजे काय तू सांग. आता तुमची मोठी इच्छा आहे. हो त्यांना काहीतरी द्यावं. हो नाही दिलं तर कमीपणा. कमीपणा तुमचा हो आधारे तुमचा कमीपणा जास्त होणार. हा म्हणून आणि म्हणून मी काय म्हणते हा? त्यांना काहीतरी ना नाविन्य काहीतरी देऊ. नवीन काय द्यायचं आहे. आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. एवढंच नाही हा. तर ते नाविन्य आपण देणार ना हा? ते परत परत इथं आले पाहिजे. परत परत हो परत परत तो इथं आला पाहिजे. परत परत आले पाहिजे. तो काय भिकारी. तो काय भिकारी आहे. पुन्हा पुन्हा इथं ते यायला. परत परत नाही हो. मग? जे नाविन्य आपण देणार हा. ते नाविन्य पाहून ते परत परत इथे आले पाहिजे. आणि इतरांना सांगितलं पाहिजे. हो आमचा मोठेपणा. तेव्हा सांग. आता तुमची इच्छा असेल तर मी काय म्हणते हा. मला सुचलंय तुम्हाला पटतंय का बघा. फक्त सुचव. मला त्यांना द्यायचंच आहे. हा. तर मी म्हणते हा. बाबा आपण असं केलं तर कसं माझा त्यांच्या पिल्लाचं सांगितलं होतं. आता अचानक सांगतोय गेले आता ते. ऐक तुझा एक हात तोडून मी याच्या हाती असेच स्वभाव आहे सर्वांचे. नाही हो. तर मला आधी
तुला समोर देवा माझ्या सौभाग्याच्या नावावर संकट आलंय. कुटुंब आहेत ना ते नाही रे देवा. बंदिवान केलंय राहू देत काही दिवस तिथे नाही रे देवा. मी नाही राहू शकत. शेवट गोल कली गया शेवट गोल कली गया शेवट गोल कली गया शेवट गोल कली गया शेवट गोल कली शेवट गोल कली गया शेवट गोल कली गया शेवट गोल कली आता ऑलमोस्ट सकाळ वेळेला आली आहे. आता वाजले 6. सो आता गाईज फायनली आता सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकतात की आणि आता ऑलमोस्ट धायकाला पण संपला आहे. आणि आपले हे मंदिर ऑलमोस्ट धायकाला संपला. धायकाला म्हणजे जत्रा पण संपलेली आहे. धायकालामध्ये खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली, खूप धमाल केली. आणि खरं म्हटलं तर एन्जॉय झालं म्हणजे मस्तपैकी. आणि खूप काय खाल्लं वगैरे लाईक कांदा भजी, मंचुरियन, फ्राय राईस, नूडल्स वगैरे खूप काय खाल्लं. आणि ते नाटक पण एन्जॉय केलं. सर आमचा आता मी व्हिडिओ तिथे थांबवतो कारण की आता मला नवीन व्हिडिओज पण सुरू करायची आहे. सो आजच्या दिवस मी गावीच आहे. सो आज प्लस 50 सबस्क्रायबरचा केक पण आपल्याला आज कापायचं आहे. आणि प्लस आज जेवण पण काय मस्त की म्हणजे नॉनव्हेज पडतात वगैरे बनवणार ते पण बघूच. आणि आता आपल्याला परत जायचं आहे आपल्याला दुसऱ्या गावी म्हणजे माझ्या मम्मीचं गाव आहे तिकडे जायचं आहे आपल्याला. तिकडे पण जायचं आहे. सो आता व्हिडिओ मी इथे थांबतो. जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. माझ्या व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्स फॉर. बाय बाय. सी यू सून. टेक केअर.